हा नाही तो हे घेऊन आलता लिहू एकटा पडली दोन्ही दिवशी त्याचे त्याला ही बऱ्यापैकी आहे खेळणारे रविवारी काय घे. चला मॅचला स्टार्ट होते. पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिले षटक आणि पहिला चेंडू शुभम दोंडे टाकतोय स्ट्राईक वरती. विकी लांब, हो अगदी सुरेख चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, वेगवान चेंडू टाकलाय. विकीला मात्र काही समजू शकलं नाही. हो काय चेंडू टाकला होता. बॅटची एज लागली आणि चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन शिवतेज राधे वॉरियर्स संघाला पहिला झटका. विकी लांब जातोय, स्वस्तात माघारी परततोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय विकी लांब सारखा फलंदाज त्या ठिकाणी आऊट झालाय. आता मात्र संघाची जबाबदारी विवेक डुमेच्या खांद्यावरती असेल. राधे वॉरियर्स संघाचा कर्णधार आहे आणि विवेकसाठी जर आपण पाहिलं तर एक नवीन वर्ष, नवीन संघ. कारण गेली 4 सीझन DD11 संघाचं कर्णधार पद विवेकने भूषवलं होतं, परंतु यावर्षी राधे वॉरियर्स संघाची जबाबदारी मात्र विवेकच्या खांद्यावरती असेल. शुभम दोंडे पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. हो पुलटा चेंडू होता, त्याला मात्र हलकासा कट केलाय. विवेक डिमळेला माहित आहे क्रिकेट कसं खेळायचं, चांगल्या चेंडूला सन्मान देणं ह्यालाच क्रिकेट म्हणतात. विवेक हे जाणून आहे, त्याला माहिती आहे आपली विकेट महत्वाची आहे, आपल्याला मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. हो सुरेख चेंडू होता, त्यावरती हलकासा कट केलाय आणि पहिल्या धावाचा श्री गणेश झालाय. राधे वॉरियर्स संघात स्ट्राईक वरती ओमकार धोत्रे. हो पुन्हा एकदा बॅटची गती, त्या ठिकाणी मात्र झेल सुटला. पहिलं षटक आपण पाहतोय शुभम दोंडे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव, 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली. हो पुन्हा एकदा गती. राधे वॉरियर्स संघ मात्र आता अडचणीत सापडला. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव शुभमने खर्च केली आणि एक मोठी विकेट विकी लांबच्या माध्यमातून त्या ठिकाणी शुभमने मिळवली. पहिलं षटक संपलं, धाव फलकावरती धाव आहेत, एक धाव फक्त. आतमध्ये पहिला सामना आपण पाहतो शिवापूर प्रीमियर लीगचा. पहिला सामना, पहिलं षटक शुभम दोंडेने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली, परंतु विवेक डेंबळे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तंबू ठोकून उभा आहे. विवेकला माहित आहे आपली विकेट महत्वाची आहे, संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे आणि विवेकला हे जाणून आहे आपल्याला 6 षटकात पिच वरती थांबणं खूप गरजेचं आहे. DD11 संघाकडून दुसरं षटक व वैयक्तिक पहिलं षटक सागर दादा दोंडे मैदानाच्या आतमध्ये घेऊन आल्यात. हो पुलटा चेंडू आता, त्यावरती मात्र पटका सुंदर आहे आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येथे खणखणीत चौकार. पहिला चेंडू होता, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला मात्र पंकज सर थिटे यांचं आगमन झालेलं आहे. अगदी सुरेख चेंडू टाकला. चौकारानंतर मात्र सागर दादाने पुन्हा एकदा कमबॅक केलं.
सागरचा पुढचा चेंडू शॉर्टपिच पडलेला चेंडू होता. चेंडूला मात्र अगदी सुरेख फटका खेळला आहे आणि चेंडू जाऊन पोहोचतोय डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा. धाव पलकावरती धावा आहेत 8 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर DD11 संघाने मात्र वर्चस्व गाजवलं. नक्कीच दुसरे षटक आहे पण तो खूप कमी धावा खर्च केलेत. चला सागरचा पुढचा चेंडू डेड बॉल पंचांनी कळवलंय. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी दिली नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहत सागर टू ओमकार पुन्हा एकदा पुढे सरचा पटका खेळा जेलची संधी होती परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी नाही. 2 धावा पळून कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 धावांवरती. दुसरं षटक चालू आहे. पाहूयात सागर टू ओमकार. हो जेलची संधी होती परंतु यष्ट्यांच्या मागे चूक करतोय दिनेश कुंभार. 2 षटक संपले. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 10 धावा 1 गडी बाद. नक्कीच सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये विकेट थोडं स्लो असतं त्यामुळे कमी धावसंख्या होईल असा माझा अंदाज आहे. तिसरं षटक घेऊन आलाय फिरकीचा जादूगर ज्याला ओळखलं जातं असा दिनेश कुंभार. स्ट्राईक वरती विवेक डिंबळे आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे 10 धावा झाल्यात. हो अगदी सुरेख चेंडू टाकला त्यावरती मात्र हलकासा कट केलाय. 1 धाव पळून पूर्ण केली आणि एका धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय 11 धावांवरती. विवेक आणि ओमकारची जोडी अजून देखील मैदानावरती तंबू टोकून आहे परंतु एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल कारण समोर DD11 संघ अगदी मजबूत संघ आहे. मजबूत बॅटिंग लाईन आहे DD11 कडे देखील. हो अगदी सुरेख चेंडू टाकला त्यावरती प्लेट केला होता परंतु 1 धाव पळून पूर्ण केली. पहिली विकेट गेल्यानंतर मात्र राधे11 संघावरती जो दबाव आलाय तो अजून देखील दबाव मला तसंच वाटतंय कारण तिसरं षटक चालू आहे. धाव पलकावरती धावा फक्त आणि फक्त 12 धावा आहेत. हो काय चेंडू टाकलाय सुरेख चेंडू. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय शुभम धोंडे अगदी सुरेख कामगिरी. व्हेरिएशन आहेत खूप व्हेरिएशन आहेत दिनेशकडे आणि त्याचा पुरेपूर वापर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करतोय. पाहूया दिनेश टू विवेक. पुन्हा एकदा वॉर्करमध्ये चेंडू टाकला होता त्याला मात्र फटका सुंदर आहे आणि तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील आहे. 1 धाव पळून पूर्ण केली.
एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 13 धावांवरती. तिसरं षटक अजून देखील प्रगती पथावरती आहे. ओहो हो, अगदी सुरेख चेंडू, लो फुलटॉस चेंडू होता, त्यावरती कोणत्याही प्रकारची रन नाही. निर्धाव चेंडू येतोय आणि 3 षटक संपले. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 13 धावा. अगदी शिवापूर गावचे युवा उद्योजक स्वप्नील दादा दिघे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही शिवापूर प्रीमियर लीग तर्फे खूप खूप स्वागत. चौथं षटक घेऊन आलाय शुभम दोंडे, वैयक्तिक दुसरं. पवेत संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती शुभम दोंडे तयार आहे. हो हो हो, काय वेगवान चेंडू टाकलाय, परंतु पंचांनी कळवलंय वाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. दोन चेंडूवरती 2 गडी बाद झाले. हॅट्रिक चान्सची संधी आहे. हो हो हो, अगदी सुरेख चेंडू टाकलाय. राधी वॉरियर्स संघ मात्र आता अडचणीत आला. रोहन गुन्हे फलंदाजीवरती आलाय. हो, अगदी वेगवान चेंडू होता, त्याला मात्र सन्मान दिला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं चांगल्या खेळाडूचं काम असतं. धाव फलकावरती धावा आहेत 15 धावा, 3 गडी बाद. चौथं षटक चालू आहे. शुभम टू रोहन. हो, सुरेख फटका खेळलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पळून पूर्ण केली आणि कोणत्याही प्रकारची रिक्स आता विवेक डिंबळे घेणार नाही, कारण अगदी 3 विकेट त्या ठिकाणी संघाने गमावलेले आहेत. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे आणि विवेक डिंबळेला आता मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे. मोठे फटके त्या बॅटमधून येणं खूप महत्त्वाचं आहे. सर तिथे जरा तुमच्या समालोचकाची आता शिवापूरला गरज आहे. तुमच्या समालोचनाने नक्कीच खेळाडूंना एक प्रेरणा ऊर्जा मिळेल. पंकज सर या, जरा हातात माईक घ्या. हो, अगदी सुरेख फटका खेळलाय. चेल टिपलाय. सोळा धावांवरती 4 गडी बाद झालेत. हो हो, अगदी सुरेख चेंडू टाकलाय. चेंडू निर्धाव. सागर सोनवणे फलंदाजीसाठी आलाय. यंदा सागरला मला वाटते फलंदाजीसाठी संधी आली. या संधीचं आता सोनं करतोय का पाहूयात सागर. राधे वॉरियर्स संघाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं खूप महत्वाचं असेल. दिनेश टू विवेक. हो, अगदी सुरेख फटका केला. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चूक केली. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली.
इथं गाडी कोणाची स्प्लेंडर ती काढायची, बाउंड्री लाईनच्या बाहेर ती गाडी घ्यायची. पाचवं षटक चालू आहे. धाव फलकावरती धावा 19. ओहो हो, अगदी सुरेख चेंडू टाकलाय दिनेश कुंभारने. अगदी सुरेख गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहतोय. 2 षटकं टाकली, 2 षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक मोठी विकेट मिळाली. 5 षटकानंतर धाव फलकावरती धावा 19 आहेत. राधे वॉरियर संघ अजून देखील मैदानावरती चला साऊंड बंद करायचा आहे. सहावं षटक ओमकार धोंडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी सुरेख चेंडू, रनआउटची संधी आहे. त्या ठिकाणी मात्र एक चोरटी धाव घेण्यात राधे 11 संघाला यश आलंय. धाव फलकावरती धावा 20 धाव आहेत. सहावं षटक ओमकार धोंडे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. हो हो हो, झेलची संधी आहे. झेल त्या ठिकाणी मात्र सुटला आणि फक्त झेलच नाही सुटला तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि मिळतील 4 धावा. विवेक डिंबळे सारख्या फलंदाजाचा झेल होता. नक्कीच जर झेल झाला असता तर कुठेतरी धावा त्या ठिकाणी कमी झाल्या असत्या आणि या 4 एक्स्ट्रा धावा त्या ठिकाणी वाचल्या असत्या. पुन्हा एकदा झेलची संधी, चेंडू हवेत आणि आता मात्र ओमकार कोणत्या प्रकारची चूक करणार नाही. राधे वॉरियरचा संघाचा कर्णधार मात्र आता बाद झालाय. चला डीजे डीजे बंद करायचंय. बॉल मारायचा आहे, बॅट नाही. निहाल पाहतोय आपण ओमकार टू निहाल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू, आता त्या ठिकाणी मात्र चेंडू हवेत. फलंदाजीसाठी सम्राट, ज्या गोलंदाजाची चर्चा संपूर्ण शिवापूर गावात आहे असा गोलंदाज आता फलंदाजीसाठी आलाय. नक्कीच युवा सितारा. हो, पहिल्या चेंडूवरती अगदी सुरेख फटका मारला होता परंतु त्या ठिकाणी विकेट. खर तर राधे वॉरियर्स संघाचा एक फलंदाज, ज्या फलंदाजीसाठी अनेक प्रेक्षकांनी मला आता इथं फोन केले होते की समाधान जाधव अजून देखील मैदानावरती आला नाही. कुठेतरी समाधान जाधव या ठिकाणी प्रॅक्टिस मध्ये नसेल. धाव फलक 6 षटक संपले. 6 षटकानंतर धाव फलकावरती धावा 24 धावा
तर जिंकण्यासाठी DD11 संघाला फक्त आणि फक्त 25 धावांचं लक्ष्य आहे. चला यानंतरचा सामना होणार आहे शंभूराजे वॉरियर्स वर्सेस श्रीशैलम. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज वरती यायचंय. मान्यवरांच्या हस्ते टॉस होणार आहे. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. त्यामुळे कठीण काळात स्वतःला सांगे की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. 25 धावांचं लक्ष्य आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. DD11 संघाकडून सलामीसाठी शुभम धोंडे आणि सागर धोंडे असे धडाकेबाज फलंदाज मैदानात. स्ट्राईकवरती खेळतोय तो सागर आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो सुद्धा सागरच. हलकासा कटवलेला चेंडू आणि एका धावावरती समाधान मानावं लागते. अतिशय सुरेख सुरुवात. सावध फटका खेळताना सागर शंभूराजे वॉरियर्सचा कॅप्टन टॉस उडवण्यासाठी यायचंय. स्ट्राईकवरती खेळतो तो शुभम. सागरचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हलकासा फटका. निर्धाव पद्धतीचा चेंडू. शिवापूर प्रीमियर लीग पर्व 5वा आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना
आणि आजच्या या सामन्यात राधे वॉरियर्सची सुरुवात मात्र अतिशय निराशाजनक झालेली आहे. गजानन शिंदे, सुरेख फटका, पाहूया झेल होतोय का, आणि या ठिकाणी मोठं जीवदान, परंतु एक षटकार आहे का, पंचांचा 6 धावांचा इशारा, अतिशय सुरेख फटका, झेल सुटलेला आणि 6 धावा या ठिकाणी मोजाव्या लागल्यात. राधे वॉरियर्सला खूप मोठं जीवदान म्हणावं लागेल शुभम धोंडेला. अतिशय सुरेख फटका, धाव फलकावरती लागतायत 7 धावा. चला लवकरात लवकर टॉस उडवून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, पाहूया झेलबाद होतोय का, आणि दोन्ही फिल्डरला बीट करून चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. धाव संख्येत वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ते 11 धावांवरती. आणि पुढचा टॉस घेण्यासाठी माननीय श्री संजय अण्णा दिघे आणि माननीय श्री उमेश दिघे यांना विनंती करतो की टॉस उडवण्यासाठी मंचावरती जायचे. पुढचा होणारा सामना शंभूराजे वॉरियर्स वर्सेस श्रीशा 11. खूपच महागडा असं षटक म्हणावं लागेल सागरचं. अतिशय कमी धावसंख्येचा पाठलाग करताना DD11ची धडाकेबाज सुरुवात या ठिकाणी. दरम्यान सागरचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहूया किती धावा मिळत आहेत. पंचांचा चौकारचा इशारा, धाव संख्या जाऊन पोहोचते ते धाव संख्या जाऊन पोहोचते ते 15 धावांवरती. खूपच महागडा असं षटक चाललंय सागरचं. शुभम मात्र अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाहूया झेलबाद होतोय का, आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि पहिला झटका DD11 संघाला शुभमच्या रूपात. खूप सुरेख अशी फलंदाजी करत होता शुभम, परंतु या ठिकाणी मात्र त्याची खेळी संपुष्टात येताना DD11 संघाला पहिला झटका आणि त्याच्या जागेवर पुढचा फलंदाज येतोय तो ओमकार दीक्षित. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 1 बाद 15 धावा. 15 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सागरचा आणि 6 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 21 धावांवरती. जिंकण्यासाठी मात्र 4 धाव्यांची गरज DD11 संघाला. सम्राटचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मोठा फटका आणि 4 धावा. त्याचबरोबर DD11 संघाने हा सामना आपल्या खिशात घातलाय. दुसऱ्याच षटकामध्ये विजयावर शिक्कामोर्तब केलंय DD11 संघाने. DD11 संघाचं हार्दिक अभिनंदन. राधे वॉरियर्सला मात्र पुनरागमन करावं लागेल पुढच्या सामन्यामध्ये. पुढचा होणारा